आजचा टॉपिक आपला फ्री फॉल. तर फ्री फॉल हा टॉपिक आपला 9th स्टँडर्ड मध्ये झाला होता. चला आपण रिवाइज करू आता की 9th स्टँडर्ड मध्ये काय झालं होतं किंवा फ्री फॉल मध्ये असते काय. ठीक आहे. तर मग फ्री फॉल ची डेफिनेशन काय? व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन देन इट इज सेड टू बी फ्रीली फॉलिंग. म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त एखाद्या ऑब्जेक्टवर जर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असेल, तर त्या ऑब्जेक्टला कोणता ऑब्जेक्ट म्हणतो आपण? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. म्हणजे कसं? तर लक्षात घ्या, इथं एक्झाम्पल दिलं आपण, द रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल. तर मग रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल म्हणजे काय असते किंवा त्या कसं काय फ्री फॉल मध्ये असते हे सगळं आपल्याला बघायचं. तर लक्षात घ्या की पहिले फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं हे लक्षात घ्या. हे बघा, हे माझ्या हातात मार्कर आहे. तर जसं इथं स्टोनचं एक्झाम्पल घेतलं तसं आपण इथं मार्करला स्टोन पकडा किंवा मार्करचं एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. हे मार्कर आहे, तर मी मार्करला माझ्या हाताने पकडून, ठीक आहे. तर मला सांगा आता ही जी मार्कर आहे ही स्टेशनरी आहे की मोशन मध्ये आहे? तरी मार्कर आहे स्टेशनरी. ठीक आहे. तर मला सांगा की ही मार्कर स्टेशनरी कशामुळे आहे? तर लक्षात घ्या की या मार्करवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय व्हायला खालच्या साईडनं. ठीक आहे. तर मग मी जर माझ्या हातातून या मार्करला सोडलं तर ही मार्कर खाली पडेल. पण आता जी कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये मार्कर खाली पडायली का नाही? कशामुळे नाही पडायली? तर इथं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला माझा जो हा वरचा फोर्स आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कसा आहे? अपोजिट फोर्स आहे. तो काय करायला? या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करायला. ठीक आहे. मग याला आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सला माझा हे मस्क्युलर फोर्स पकडला, मी या हाताने पकडला म्हणून, तर हा मस्क्युलर फोर्स काय करायला? बॅलन्स करायला. तर मग मला सांगा की आता ही जी कंडिशन आहे मार्करची, तर मार्करवर फोर्स किती अप्लाय व्हायले? तर दोन फोर्स. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि दुसरा मस्क्युलर फोर्स जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट व्हायला. ठीक आहे. तर मग हे जी मार्कर आहे किंवा याला आपण स्टोन जरी हातात पकडलं तर स्टोन असेल, तर ते फ्री फॉल मध्ये केव्हा असेल? तर लक्षात घ्या, कुठला पण ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट केव्हा असेल? तर ज्या कंडिशनला त्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असेल, म्हणजे त्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असेल, तर त्या ऑब्जेक्टला आपण कोणता ऑब्जेक्ट म्हणतो? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. तर लक्षात घ्या, आता बघा सध्या या कंडिशनला किती फोर्स ऍक्ट व्हायले? दोन. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि सेकंड कोणता? मस्क्युलर फोर्स. मी काय केलं? मार्करला आता रिलीज केलं. हे बघा, मी मार्करला रिलीज केलं. तर मग मार्करला रिलीज केल्यानंतर, हे बघा, मार्करला रिलीज केल्यानंतर ही मार्कर जेव्हा अशी खाली पडली की नाही, तर त्यावेळेस मी माझा मस्क्युलर फोर्स जर रिलीज केला, तर मग त्या कंडिशनला ही जी मार्कर आहे, या मार्करवर किती फोर्स अप्लाय होऊ लागले? तर फक्त आणि फक्त एकच फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होऊ लागला आणि तो फोर्स कोणता होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी होतं. तर मग जर एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त एकच फोर्स, आणि तो कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असेल किंवा फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच अप्लाय होत असेल किंवा लागत असेल, तर त्या ऑब्जेक्टला कोणता ऑब्जेक्ट म्हणतो आपण? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. तर याचं एक्झाम्पल काय घेतलं आपण? अ रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल. तर बघा, या मार्करच्या झाकणाला मी स्टोन पकडतो. तर रिलीज स्टोन म्हणजे काय? आता हातात पकडायला, जेव्हा या स्टोनला मी हातात पकडली किंवा या मार्करच्या झाकणाला जेव्हा मी हातात पकडलं, तेव्हा हे फ्री फॉल मध्ये असेल का? तर नाही. ज्या वेळेस मी हातातून या झाकणाला रिलीज करल, तर मग रिलीज केल्यानंतर हा ऑब्जेक्ट जमिनीवर पडेपर्यंत हा ऑब्जेक्टला आपण कोणत्या पोझिशनला आहे म्हणतो आपण? फ्री फॉल मध्ये आहे असं म्हणतो त्या ऑब्जेक्टला. तर मग फ्री फॉल म्हणजे काय? व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. जर एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये असेल, तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला आपण कोणता ऑब्जेक्ट म्हणतो? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट म्हणतो. तर मग फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टचं एक्झाम्पल कोणतं? तर अ रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल. तर मग जर आपण एखादा स्टोन रिलीज केला तर त्याला आपण काय म्हणतो? तो स्टोन कशामध्ये आहे? तर फ्री फॉल मध्ये. ठीक आहे. एवढंच थेरोटिकल पोर्शन. तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन फ्री फॉल येऊ शकते. तर फ्री फॉलचे वर शॉर्ट नोट काय लिहायची? व्हेनेवर an object moves under the influence of gravity alone, then it is said to be falling freely. म्हणजे तो ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये आहे असं म्हणतो आपण. त्याचं एक्झाम्पल कोणतं? अ रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल. हे दोन पॉईंट जर लिहिले तरी खूप झालं फ्री फॉल बद्दल. आता या फ्री फॉलचं एक्सप्लेनेशन बघू. फ्री फॉल वरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. तर फ्री फॉलचा इफेक्ट आपल्या
न्यूटनच्या कायनेमॅटिकल इक्वेशनवर काय पडते. न्यूटनचे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितले होते. ते काय होतं, पहिलं इक्वेशन होतं v = u + at. सेकंड इक्वेशन काय होतं, s = ut + half at². आणि थर्ड इक्वेशन कोणतं होतं, v² = u² + twice as. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स होते लक्षात. तर या 3 कायनेमॅटिकल इक्वेशन जर आपला ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग असेल तर मग त्यावेळेस या 3 कायनेमॅटिकल इक्वेशनवर त्याचा इम्पॅक्ट काय पडेल, नेमकं त्याचं त्या फॉर्म्युला, हे जे काही 3 फॉर्म्युलेज आहेत, 3 फॉर्म्युल्याचं कोणत्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होईल हे बघायचं आपल्याला. तर लक्षात घ्या की आपण इथं एक्झाम्पल काय घेतलं, रिलीज स्टोन इज इन फ्री फॉल. तर बघा हा एक स्टोन आहे, हा काय स्टोन आहे. तर तो स्टोन फ्री फॉल मध्ये असेल म्हणजे याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट असेल, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे मी याला रिलीज केलं, त्या स्टोनला रिलीज केलं, तर मग हा स्टोन असा ग्राउंडच्या डायरेक्शन, इथं ग्राउंड कन्सिडर करतो, त्या ग्राउंडवर ते स्टोन काय व्हायला पडेल. तर मग इथं पोझिशन घेतो, ही ए पोझिशन, ही बी पोझिशन. ए म्हणजे इनिशियल पोझिशन, बी म्हणजे फायनल पोझिशन. ए म्हणजे आपण ज्या पोझिशनवरून त्या स्टोनला रिलीज केलं ते कोणत्या पोझिशन कन्सिडर केली, ए पोझिशन. आणि ज्यावेळेस स्टोन ग्राउंडला पडेल त्यावेळेस पोझिशन कोणती कन्सिडर केली आपण, बी पोझिशन. ठीक आहे. बी म्हणजे ग्राउंडवरची पोझिशन, ए म्हणजे रिलीज केलेली पोझिशन. ठीक आहे. तर मग मला सांगा की ज्यावेळेस आपण या स्टोनला रिलीज केलं, तर मला सांगा मी याला रिलीज केल्या स्टार्टिंगला इनिशियली या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल, तर इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, 0 असेल. ऑब्जेक्टला रिलीज केल्यावर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल, 0 असेल. आणि जसं जसं ऑब्जेक्ट खाली पडत राहील अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तशी तशी त्याची व्हेलॉसिटी काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे. म्हणजे पहिले इनिशियल व्हेलॉसिटी किती, 0 व्हेलॉसिटी पासून तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी v पर्यंत हा ऑब्जेक्ट खाली पोहोचतो. ठीक आहे. तर मग फ्री फॉल मध्ये कंडिशन्स काय आहे की इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल आपली, 0 असेल. त्यानंतर मला सांगा की हा ऑब्जेक्ट ए पासून निघाला आणि कुठं पोहोचला, ग्राउंड पर्यंत, बी पर्यंत. तर मग या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती झालं, म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं डिस्प्लेसमेंट, तर यस एवढं डिस्प्लेसमेंट ते कव्हर करेल. जेव्हा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत मूव्ह होईल तर डिस्प्लेसमेंट किती, डिस्प्लेसमेंटला आपण स्मॉलेस्ट दाखवतो, इथं स्मॉलेस्ट डिस्प्लेसमेंट दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 0. तर मग फायनल व्हेलॉसिटी किती येईल ऑब्जेक्टची, v. व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी किती येईल ऑब्जेक्टची खाली पोहोचल्यानंतर, किती आपण कन्सिडर केलो, v व्हेलॉसिटी राहील. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा की ऑब्जेक्टचा असर इथं ए पासून तर बी पर्यंत जाण्यासाठी या ऑब्जेक्टला टाइम लागायला t. टाइम किती लागायला, t टाइम लागायला. आणि लक्षात घ्या की इथं जे एक्सेलरेशन लागायला, तर इथं फोर्स कोणता लागायला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते ऑब्जेक्ट खाली कशाने पडायला, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं. मग ऑब्जेक्ट, तर मग इथं जे एक्सेलरेशन प्रोड्यूस होईल, जे एक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होईल, तर ते एक्सेलरेशन कोणतं असेल, तर त्या ए ची व्हॅल्यू काय असेल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर हे एवढं जे काही आपण अझम्पशन केले, हे जे एवढ्या काही व्हॅल्यू आपण घेतल्या, तर ह्याच व्हॅल्यू तिथून प्रूव्ह करायच्या. म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फ्री फॉलसाठी किती घ्यायची, 0 घ्यायची. एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती घ्यायची, g घ्यायची. ठीक आहे. एवढंच. तर मग मला सांगा पहिल्या इक्वेशन मध्ये v आपलं इक्वेशन काय, u + at. तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे आपली, बघा 0 प्लस a च्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला, g इंटू टाइम किती घेतला आपण, t. तर मग मला सांगा ते पहिले इक्वेशन भेटलं, v 0 + gt म्हणजे किती, gt. तर मग फ्री फॉल साठीचं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय होईल, v gt. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड इक्वेशन बघू आपण. सेकंड इक्वेशन काय आपलं, s ut + half at². तर मग s u ची व्हॅल्यू किती आहे, 0 * t प्लस हाफ इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, g * t². 0 * t किती होईल, 0 प्लस हाफ gt². s ची व्हॅल्यू होईल. देयरफॉर s काय भेटेल, हाफ gt². हे मिळालं दुसरं इक्वेशन, s हाफ gt². हे फ्री फॉलचं दुसरं इक्वेशन. म्हणजे हे जे काही इक्वेशन पहिलं होतं v u + at, तर इथं u ची व्हॅल्यू 0 पुट केली. कशामुळे, तर फ्री फॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल, 0 असेल. एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असेल, g असेल. तर मग ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर पहिलं इक्वेशन काय भेटलं, v gt. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन तेच व्हॅल्यू पुट केल्यानंतर s हाफ gt². आणि त्याचप्रमाणे थर्ड इक्वेशन बघा. थर्ड इक्वेशन काय आपलं, v² = u² + twice as.
आहे. तर मग मला सांगा इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती, 0 चा स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू a ची व्हॅल्यू g इंटू s. तर मग v स्क्वेअर इज इक्वल टू काय 0 प्लस 2gs. 0 प्लस 2gs म्हणजे काय, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. हे भेटलं थर्ड इक्वेशन. मग असे हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशनचं कन्व्हर्सेशन, म्हणजे तीन कायनेमॅटिकल इक्वेशनवर काय इफेक्ट पडला की इथं इनिशियल व्हेलॉसिटी 0 पुट केली, a ची व्हॅल्यू g पुट केली, तर मग तीन इक्वेशनचं कन्व्हर्सेशन कसं झालं. पहिलं इक्वेशन u प्लस at चं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, v इज इक्वल टू gt. म्हणजे फ्री फॉल साठी कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं यूज करायला लागेल आपल्याला, तर v इज इक्वल टू gt चं. त्यानंतर सेकंड इक्वेशन कोणतं आहे, s इज इक्वल टू u प्लस हाफ at स्क्वेअर. त्याच्यामध्ये u ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि a ची व्हॅल्यू g पुट, सॉरी u ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि a ची व्हॅल्यू g पुट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्सेशन कशात झालं, s इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. त्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी u ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये झालं, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. तर या कंडिशन्स यूज करायच्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या फ्री फॉल मध्ये काय असेल. तर फ्री फॉल मध्ये आता आपण बघितलं की हा ऑब्जेक्ट फ्री आपण त्याला रिलीज केलं, पण लक्षात घ्या की रिलीजच करावं लागेल का प्रत्येक वेळेस, तर नाही. एक कंडिशन येते, म्हणजे काय, आपण काय करत आहोत, एक स्टोन आहे माझ्या हातात, मी काय केलं त्याला थ्रो केलं वर काय केलं, थ्रो केलं. म्हणजे या स्टोन पहिले कुठे होता, हा इथं होता स्टोन. ठीक आहे. या स्टोनला मी काय केलं, ग्राउंड वरून थ्रो केलं. ग्राउंड वर थ्रो केल्यानंतर त्यानं एक पोझिशन हाईट गेन केली, ती म्हणजे मॅक्झिमम हाईट कोणती, ए पोझिशनला हा गेला. तर मग मला सांगा मी जर ऑब्जेक्टला थ्रो करत, तर ऑब्जेक्टला थ्रो करताना माझी इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहील का, तर नाही. इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहील का, तर नाही. ऑब्जेक्टला थ्रो केल्यावर इनिशियल व्हेलॉसिटी 0 राहील का, नाही. तर मग त्यावेळेस तर मग तो ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्ट लक्षात घ्या, एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला मी काय केलं, थ्रो केलं वरच्या डायरेक्शनला, आणि वरच्या डायरेक्शनला थ्रो केल्यानंतर हा ऑब्जेक्ट एक डिझायर्ड हाईट घेईल आणि ती एका जागेवर थांबल. म्हणजे बी या पोझिशनला ते ऑब्जेक्ट जाऊन थांबल. तर बी पोझिशनला ऑब्जेक्ट थांबल काऊन तर त्याची व्हेलॉसिटी किती होईल, 0. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 असेल तर ते रेस्ट राहील. म्हणजे इथं बीला ऑब्जेक्टला जर आपण खालून वर थ्रो केलं तर त्याची फायनल व्हेलॉसिटी किती घ्यावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागेल. उलट होईल याच्या, म्हणजे वरून त्याला रिलीज करायला, म्हणजे वर व्हेलॉसिटी किती होती, इनिशियल व्हेलॉसिटी 0, त्याला रिलीज केलं. आणि ऑब्जेक्टला आपण थ्रो केलं तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल का, तर नाही. इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी u एवढी राहील, पण फायनल व्हेलॉसिटी किती होईल, ते वर गेल्यानंतर थांबल. मग फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 0 झाल्यानंतर ते ऑब्जेक्ट काही सेकंदासाठी, थोड्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी ते वर थांबल. आणि मग तिथं मला सांगा ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत जाताना ते फ्री फॉल होता का, नाही. काऊन तर त्या या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर अप्लाय होऊच लागला. आणि सेकंड थिंग काय, तर याला आपण जे फोर्स दिला होता ते फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला होता. पण याचा जे फोर्स आहे, याची जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी कमी कोण केली, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं कमी केली. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याची व्हेलॉसिटी काय केली, कमी केली. आणि एका पोझिशनला जाऊन ते ऑब्जेक्ट थांबला काही सेकंदासाठी, फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी. तर मग त्या पोझिशन नंतर जेव्हा तो ऑब्जेक्ट खाली पडला, म्हणजे मला सांगा आता हे ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत गेला, तर मग बी ला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी किती झाली, 0 व्हेलॉसिटी झाली. तर मग मला सांगा या बी पोझिशनला ऑब्जेक्ट गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टवर किती फोर्स ऍक्ट होणार आहे. आता आपण खालून जर लावलेला फोर्स त्याच्यावर ऍक्ट होईल का, नाही. कारण की ते जर ऍक्ट व्हायला असेल तर ते ऑब्जेक्ट तिथे थांबलाच नसता, वर गेला असता. पण तिथं थांबल्यामुळे ते ऑब्जेक्ट तिथे थांबला, म्हणजे आपण जे अप्लाय केलेला फोर्स आहे ते फोर्स आता त्याच्यावर अप्लाय व्हायला का, त्या ऑब्जेक्टवर तर नाही व्हायला. तर मग तिथं त्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स अप्लाय व्हायला, बी पोझिशनला गेल्यावर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स ऍक्ट व्हायला, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मग एखाद्या ऑब्जेक्टवर जर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असेल तर त्याला आपण कोणता ऑब्जेक्ट म्हणतो, फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. तर मग हा ऑब्जेक्ट बी पोझिशनला गेल्यानंतर कसा फॉल होईल, फ्रीली फॉल होईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर फ्री फॉल साठीचे आपले इथले जे कंडिशन आहे तेच कंडिशन यूज करायचे. हे न्यूमेरिकल मध्ये बघायचं आहे. तर न्यूमेरिकल मध्ये मी सगळं सांगतो तुम्हाला, फक्त मी 2 कंडिशन्स तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर जेवढे लक्षात राहील तेवढं लक्षात राहू द्या, बाकी न्यूमेरिकल मध्ये बघू काय असते काय नाही. ठीक आहे. तर हे झालं आपलं फ्री फॉल बद्दल. फ्री फॉल खूप सोपा कन्सेप्ट आहे. फ्री फॉल मध्ये काय असते की व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. तर मग मला सांगा हे जी मार्कर आहे त्या मार्करला मी हातात पकडून असताना ती फ्री फॉल व्हायली का, नाही. तर मग जेव्हा मी या मार्करला रिलीज करेल तर मार्करला रिलीज करताना त्या मार्करवर किती फोर्स मार्करला रिलीज केलं, तर मार्करला रिलीज केल्यानंतर मार्करवर किती फोर्स अप्लाय होतील, फक्त एकच, ते म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असेल
तर त्या ऑब्जेक्टला कोणता ऑब्जेक्ट म्हणतो? फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट म्हणतो. झालं बघा फ्री फॉलचं. तर फ्री फॉलचं न्यूमरिकल तर बघा क्वेश्चन काय सांगते, पेज नंबर कितीवर आहे? पेज नंबर 16 वरचं, पेज नंबर 10 वरचं आहे तुम्ही, पेज नंबर 12 वरचं सॉल्व न्यूमरिकल. ठीक आहे. तर क्वेश्चन काय सांगते बघा, सॉल्व न्यूमरिकल आहे, बुक मध्ये क्वेश्चन लिहायचं, आन्सर लिहायचं, काय प्रॉब्लेम. तो क्वेश्चन काय सांगते, an iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate time taken by ball to reach ground. Second, velocity of the ball to reach ground. Third, height of the ball at the half time it takes to reach the ground. ठीक आहे. तर पहिले क्वेश्चन काय सांगते हे बघा. तर क्वेश्चन मध्ये काय दिलं की एक 3 किलोग्राम मासचा आयरन बॉल आहे, त्याला काय केलं आपण? रिलीज केलं. कुठून रिलीज केलं? एका हाईट वरून. किती हाईट वरून केलं? 125 मीटर हाईट वरून आयरन बॉलला आपण काय केलं? रिलीज केलं. बघा एक आयरन बॉल आहे, त्या आयरन बॉलचं मास किती दिलं? 3 किलोग्राम. त्याला आपण काय केलं? रिलीज केलं. किती हाईट वरून केलं? तर 125 मीटर हाईट वरून. म्हणजे या आयरन बॉलचं आणि ग्राउंड मधलं जे काही डिस्प्लेसमेंट दिलं ते यस किती दिलं? 125 मीटर एवढं अंतर दिलं. ठीक आहे. इथं हाईट दिली म्हणजे काय दिलं? डिस्प्लेसमेंट दिलं त्या बॉलचं, किती दिलं? 125 मीटर. त्याला रिलीज केलं. तर मग मला सांगा, या बॉलला जर रिलीज केलं असेल तर मग ते बॉल कशामध्ये असेल? तर फ्री फॉल मध्ये असेल. आणि फ्री फॉल मध्ये इनिशियल वेलोसिटी त्या बॉलची किती असेल? तर 0. फ्री फॉल मध्ये आपण सांगितलं इनिशियल वेलोसिटी किती घ्यायची? 0 घ्यायची. त्याच्यानंतर assuming that the value of g is 10 meter per second square, तर मग इथं जे acceleration असेल ते acceleration कोणतं असेल? तर acceleration due to gravity, आणि acceleration due to gravity ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे एवढी व्हॅल्यू दिली. त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायला गेलं? टाइम टेकन बाय बॉल टू रीच ग्राउंड. म्हणजे ग्राउंड जर बॉल जर समजा ए पोझिशनला असेल आणि बी पोझिशन म्हणजे ग्राउंड वरची पोझिशन आपण कन्सिडर केली, तर ए पासून तर बी पर्यंत येताना या बॉलला किती वेळ लागेल त्याचा टोटल टाइम आपल्याला फाइंड करायला विचारला. त्यानंतर सेकंड काय विचारलं? तर बघा वेलोसिटी ऑफ द बॉल टू रीच द ग्राउंड. इनिशियल वेलोसिटी किती घेतली आपण? 0 घेतली. तर फायनल वेलोसिटी याची किती असेल? ते फायनल वेलोसिटी फाइंड करायला सांगितलं. त्यानंतर थर्ड काय फाइंड करायला विचारलं सांगितलं, फाइंड करायला सांगितलं द हाईट ऑफ द बॉल ॲट द हाफ टाइम. म्हणजे टाइम जर समजा इथं काहीतरी असेल तर t/2 टाइम. इथं बघा तुम्ही, जेव्हा आपला टाइम किती असेल? t/2 टाइम असेल तर मग हा बॉल सी पोझिशनला असेल तर मग इथून तर इथपर्यंत ग्राउंड पासून त्या बॉलचं t/2 टाइम मध्ये t/2 टाइम मध्ये याचं डिस्प्लेसमेंट किंवा याची हाईट याची हाईट किती असेल हे फाइंड करायला सांगितलं. तर 1 बाय 1 आपण सगळं सॉल्व्ह करू. तर सुरुवातीला बघा, सुरुवातीला फाइंड काय करायला विचारलं? द टाइम टेकन बाय टू रीच द ग्राउंड. पहिले काय फाइंड करायचं आपल्याला? टाइम टी फाइंड करायचा. तर मला सांगा, आपल्याला माहित आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. तर मग या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला कोण यूज केला? कारण की आपल्याला फाइंड काय करायचं आहे? टाइम फाइंड करायचा आहे. तर पहिल्या फॉर्म्युलामध्ये काय येते? v इज इक्वल टू u प्लस at. तर मग v इज इक्वल टू u प्लस at जर आपण यूज केला तर तिथं पहिला फॉर्म्युला बघा, v इज इक्वल टू u प्लस at. तर मग याच्यामध्ये आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. बघा ही क्वांटिटी आपल्याला माहित आहे का? तर माहित नाही. acceleration माहित आहे का? तर माहित आहे. इनिशियल वेलोसिटी माहित आहे का? माहित आहे 0. पण v माहित आहे का? तर नाही. तर मग हा फॉर्म्युला यूज करता येईल का? तर हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. मग टाइमचा सेकंड फॉर्म्युला कोणता आहे आपला? s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मग आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर मग या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फाइंड काय करायचं आहे? टाइम. म्हणजे टाइम माहित नाही आपल्याला. एक क्वांटिटी अननोन असेल तर बाकीच्या क्वांटिटीज नोन असतील तर आपल्याला फाइंड करता येते. a ची व्हॅल्यू माहित आहे का? तर माहित आहे. त्याच्यानंतर इथं टाइम फाइंड करायचा आहे. ही एकच क्वांटिटी आहे, ही माहित नाही. इनिशियल वेलोसिटी माहित आहे, s माहित आहे. म्हणजे फक्त एकच अननोन फॅक्टर आहे ते, म्हणजे कोणता अननोन व्हेरिएबल कोणता आहे? t. तर मग आपल्याला या इक्वेशन वरून फाइंड करता येते. तर मग मला सांगा, फ्री फॉल मध्ये आपल्या इनिशियल वेलोसिटी किती घेतो आपण? 0. म्हणजे बघा ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर u ची व्हॅल्यू किती आहे? 0 इंटू t प्लस हाफ इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? g इंटू t चा स्क्वेअर. तर लक्षात घ्या, s ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 125 इज इक्वल टू 0 इंटू t काय येईल? 0 प्लस
हाफ इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू काय टी स्क्वेअर. तर हे काय 125 इज इक्वल टू हाफ म्हणजे वेग म्हणजे 10. तर हे किती आलं 5t चा स्क्वेअर. ठीक आहे. तर मग टी स्क्वेअर ला राईट हँड साइडला ठेवू, 5 ला इकडे लेफ्ट हँड साइडला टाकू. 125 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू काय टी स्क्वेअर. मग टी स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल 5 1 5 5 2 10 2 उरले 25 झाले 5 5 25. तर 25 टी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येईल 25. मग टी ची व्हॅल्यू किती येईल 5 सेकंद. तर मग मला सांगा तिथे आपल्याला टी भेटला, टी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 5 सेकंद. ठीक आहे. तर पहिलं जे फॅक्टर फाइंड करायचं होतं आपल्याला टाइम टेकन बाय टू रीच द ग्राउंड. बॉलला ग्राउंड पर्यंत येताना किती टाइम लागेल तर 5 सेकंद लागतील. हे आपल्याला इथं आपण फाइंड केले. हे 5 सेकंद आहे. यस छोटा 5 सेकंद. टाइम किती भेटला फाइंड केला आपण 5 सेकंद. मग 5 सेकंड हा टाइम फाइंड केला. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर काय फाइंड करायचं आहे आपल्याला. सेकंड फॅक्टर काय फाइंड करायचं आहे बघा, व्हेलॉसिटी ऑफ द बॉल टू रीच द ग्राउंड. ही व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे, व्हेलॉसिटी. तर मग आता पहिला फॅक्टर आपण सॉल्व्ह केला, त्यानंतर दुसरा फॅक्टर सॉल्व्ह करू. दुसरा फॅक्टर काय फाइंड करायचा आपल्याला व्हेलॉसिटी. तर मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0 प्लस a ची व्हॅल्यू काय आहे g इनटू t. तर मग मला सांगा v इज इक्वल टू काय gt. तर मग v इज इक्वल टू g ची व्हॅल्यू किती आहे 10 इनटू टाइम किती आहे 5. तर मग 10 गुणिले 5 50 मीटर पर सेकंद. तर मग व्हेलॉसिटी किती असेल फायनल व्हेलॉसिटी या ऑब्जेक्टची ग्राउंडला पोहोचल्यानंतर v ची व्हॅल्यू 50 मीटर पर सेकंद. सेकंड क्वांटिटी पण आपण व्हेलॉसिटी पण काय केली फाइंड केली. ही किती आलं आपलं 50 मीटर पर सेकंद. त्यानंतर आता बघा थर्ड फॅक्टर फाइंड करायचा आहे. थर्ड फॅक्टर फाइंड करायचा. थर्ड फॅक्टर काय द हाईट ऑफ द बॉल ऍट द हाफ टाइम. म्हणजे काय बॉलची हाईट जेव्हा बॉल हाफ टाइमला फाइंड करायचे. काय म्हणते हाईट ऑफ द बॉल ऍट द हाफ टाइम इट टेक्स टू रीच द ग्राउंड. त्या ग्राउंडला रीच करण्यासाठी टाइम किती लागला 5 सेकंद. तर मग हाफ टाइम म्हणजे किती असेल 2.5 सेकंद. म्हणजे t इज इक्वल टू किती येईल आपला t/2. t/2 म्हणजे 2.5 सेकंद. तर 2.5 सेकंदला बॉल जर समजा या सी पोझिशनला आहे की इथपर्यंत याला टाइम लागला, किती टाइम लागला टी ची व्हॅल्यू किती आहे t/2 म्हणजे 2.5 सेकंद. मग या वेळेस या बॉलची हाईट किती असेल हे फाइंड करायचं आहे. तर मग मला सांगा की बॉल ए पासून तर सी पर्यंत यायला. तर मग ए पासून तर सी पर्यंत येताना जर समजा त्याचं डिस्प्लेसमेंट आपण s एवढं घेतलं, डिस्प्लेसमेंट किती झालं s एवढं. तर पहिले डिस्प्लेसमेंट फाइंड करावं लागेल. पहिले काय फाइंड म्हणजे डिस्प्लेसमेंटच फाइंड करावं लागेल s की t/2 ला डिस्प्लेसमेंट या बॉलचं किती होईल. तर मग इथे डिस्प्लेसमेंट किती होईल हे पहिले फाइंड करावं लागेल. आणि ही s ची व्हॅल्यू जर भेटली म्हणजे आपल्याला टोटल s ची किंवा ही आपल्याला a पासून तर ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर मग इथे s ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर मग s चा फॉर्म्युला काय असते ut प्लस हाफ at स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी बॉलची कशी बघा, बॉल ए पासूनच फॉल व्हायला ना. तर मग इनिशियल व्हेलॉसिटी किती, इनिशियल व्हेलॉसिटी ए पासून किती आहे 0 इनटू p प्लस हाफ इनटू a ची व्हॅल्यू काय g इनटू t चा स्क्वेअर. तर लक्षात घ्या s इक्वल टू हे 0 प्लस म्हणजे किती हाफ gt स्क्वेअर येईल. तर मग हाफ इनटू g ची व्हॅल्यू किती आहे आपली 10 इनटू t चा स्क्वेअर म्हणजे 2.5 चा स्क्वेअर. तर मग s ची व्हॅल्यू किती येईल आपली लक्षात घ्या 1 बे 10. 25 चा स्क्वेअर किती 625. एक नंतर पॉइंट आहे 25 आहे काही तर नाही 2.5 म्हणजे 2 नंतर पॉइंट किती आलं 6.25. हे किती आहे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. तर 5 ने त्याला मल्टिप्लाय केली किती 5 5 25 5 7 आले 2 5 2 10 2 12 2 हातचा आला 1 5 सगळं 30 आणि 1 31. ठीक आहे 2 नंतर पॉइंट 31.25 मीटर मध्ये ही व्हॅल्यू येईल. ts ची व्हॅल्यू किती आली 31.25. तर लक्षात घ्या हे 31.25 ही हाफ टाइम मध्ये या बॉलची हाईट झाली का तर हाईट नाही झाली. 31.25 या हाफ टाइम मध्ये या बॉलचं डिस्प्लेसमेंट म्हणजे बॉल 31 पॉइंट हे s ची व्हॅल्यू किती आली आपली 31.25. ठीक आहे 31.25 मीटर. तर या बॉलचं हाफ टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट किती झालं आता आपण फाइंड केलेलं 31.25. तर आपल्याला हे डिस्प्लेसमेंट फाइंड करायला विचारलं का तर नाही. या बॉलची हाईट म्हणजे या ग्राउंड पासूनची हाईट. तर ग्राउंड काय बी पासून तर सी पर्यंतचं हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मला सांगा टोटल ए पासून तर बी पर्यंतचं डिस्प्लेसमेंट किती दिलं आपल्याला 125.
आता आपण ए पासून तर सी पर्यंतचा डिस्प्लेसमेंट फाइंड केलं तर किती आहे आपलं 31.25. तर मग डी पासून तर सी पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे त्या बॉलची हाईट ऑफ द बॉल, हाईट ऑफ द बॉल केव्हा फाइंड करायची आहे? ऍट द हाफ टाइम. ऍट द इथं काय केलं आपण, टी ची व्हॅल्यू किती घेतली? t/2 इज इक्वल टू किंवा हाफ टाइम इज इक्वल टू t/2. टी ची व्हॅल्यू किती आली होती? 5/2. 5 आली होती. 5/2 म्हणजे 2.5 सेकंद. हे घेतलं आपण इथं टी ची व्हॅल्यू. कशामुळे? तर हाफ टाइमला फाइंड करायचं होतं. मग हाईट ऑफ द बॉल ऍट द हाफ टाइम. हाफ टाइमला हाईट किती असेल तर टोटल हाईट किती आहे? 125 मायनस हाफ टाइमला बॉलचं डिस्प्लेसमेंट किती झालं? तर 31.25. मग 125 मधून 31 गेले किती राहतील? 25 आणि 6 94 म्हणजे 93.75 मीटर. हे 125 मधून ते जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला ते भेटेल. ठीक आहे, किती? 93.75 मीटर. तर मग हाफ टाइम मध्ये या बॉलची हाईट किती राहील? 93.75 मीटर. सोपं होतं, काहीच नाही. आता जे आपण कन्सेप्ट शिकलो होतो तेच कन्सेप्ट यूज करू. 1-2 वेळा न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला कन्सेप्ट मी आता हे सांगितले. आणि लक्षात घ्या की तुम्हाला जर एखादी गोष्ट कळत नसेल तर हे न कळण्याचं रिझन फक्त एकच आहे. ते म्हणजे काय? तुम्ही एकतर फक्त नुसतं व्हिडिओवर डिपेंड राहिले, घरी काही नोट्स वाचवून झाले किंवा काही अभ्यास करून पाहिजे झाले तर कळणार नाही. जर एवढं सोपं असतं तर मग सगळेजण क्लासमध्ये झाल्या सगळ्याला आउट ऑफ मार्क पडले असते. मग तसं होते का? नाही. तर तुम्हाला जर सगळे कन्सेप्ट लर्न करायचे असतील तर मी हे सांगितलेलं आहे. एक काम करायचं, एकतर कोणता टॉपिक कळला नाही तर पहिले नोट्स वाचायच्या. नोट्स वाचल्यानंतर व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओमध्ये कळलं नाही तर पुन्हा नोट्स वाचायच्या, पुन्हा व्हिडिओ बघायचा. तुम्हाला प्रत्येकाला पहिल्याच वेळेस समजायला असं नसते. तर मग ते जर आपल्याला समजायचं असेल तर काय करावं लागेल? व्हिडिओ वारंवार बघावं लागेल. जे मी शिकवलं ना ते वारंवार बघावं लागेल, कारण की प्रत्येकाला एकाच वेळेस समजायला असं नसते. तर त्यासाठी तुम्हाला मेहनत पण करावं लागेल आणि तुम्हाला वारंवार बघावं लागेल. आता हे सगळं जे सॉल्व्ह केलं हेच व्हिडिओ मी पुन्हा सांगण्यापेक्षा पुन्हा सांगितलं तर व्हिडिओ मोठा व्हायला. तर मग काय करा तुम्ही की हेच व्हिडिओ वारंवार बघा. सगळे गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? एक एवढंच फक्त परिश्रम घ्यायचे की ते म्हणजे काय की जे टॉपिक कळले नाही असं आपल्याला वाटलं तर ते नोट्स मध्ये वाचायचे किंवा पुस्तक वाचायचं त्या टॉपिक बद्दलचं पुस्तकात वाचायचं आहे. जर समजा फ्री फॉर असेल तर फ्री फॉर मध्ये काय दिलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पुन्हा बघायचे. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा किंवा 2 वेळा वाचायचं. तर मग तुम्हाला सगळे कन्सेप्ट कळतील. पण मेहनत न करता डायरेक्टली सगळ्या गोष्टी कळतील असं नसते. पण काही जण हुशार असतात, त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असते, ते अभ्यास रेग्युलर करतात, तर मग त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. ठीक आहे. तर मग ज्या गोष्टी कळल्या नाही ते व्हिडिओ पुन्हा बघायचा. हे सगळं खूप सोपं आहे. ठीक आहे. तर या हाफ टाइम मध्ये काय होतं इथं की हाफ टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट पहिले फाइंड करावं लागेल आपल्याला. हाफ टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट जर समजा एसी एवढं झालं तर या ऑब्जेक्टची हाईट मध्ये एसी थोडी आहे. हाईट किती आहे? ग्राउंड पासून हाईट मोजतो आपण. तर बीसी म्हणजे हाईट झाली. तर मग टोटल हाईट किती दिली होती आपल्याला? 125 मीटर. 125 मधून जर त्या बॉलचं हाफ टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट 31.25 झालं तर मग एवढं आपल्याला 125 मधून 31.25 एलिमिनेट केल्यावर जेवढं काही डिस्टन्स डिस्प्लेसमेंट येईल ते काय असेल? त्या बॉलची हाईट असेल. ठीक आहे.